अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। कुकडी सुधारित जलनियोजन अहवालात पारनेर तालुक्यातील 45 कोरडवाहू गावांच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा समावेश होणार असल्याचा ठाम विश्वास विश्वनाथ कोरडे यांनी व्यक्त केलाय। आजवर कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपात पारनेरच्या कोरडवाहू भागासाठी पाणीच शिल्लक नसल्याचं वारंवार भासवलं जात असलं तरी आता पारनेर तालुक्यातील कोरडवाहू भागातील 45 गावांच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा समावेश कुकडी सुधारित जलनियोजन अहवालात होणार असल्याची माहिती कानूर पठार येथील व्यवहारे मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या बैठकीत विश्वनाथ कोरडे यांनी दिली आहे। संबंधित नियोजन बैठकीस कोरडे यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, संबंधित योजनेसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतराव शिंदे, कानूर पठार गावचे माजी सरपंच गोकुळ मामा काकडे, महादू नवले, उद्योजक अब्बासभाई मुजावर, सकाराम ठुबे, साहेबराव वाफारे, बाळासाहेब रेपाळे, अनिल तिकोणे, प्रदीप वाळुंज, काकणेवाडी गावचे माजी सरपंच निवृत्ती वाळुंज, पोपटराव लोंढे, कुशाहरी भांड, पंढरीनाथ भागवत, समाजी आमले, विलास झावरे, दौलत फापाळे, प्रकाश ठाणगे, डॉक्टर सुरेश खंडकर, भाऊसाहेब जगदाळे, दत्तात्रय जगदाळे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष अर्जुन नवले आदींसह विविध गावातून मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते। यावेळी विश्वनाथ कोरडे यांनी गेल्या 2 वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याच्या पत्रांच्या प्रती उपस्थितांना दाखवत दिनांक 21 जून 2024च्या MKVDC आणि WAPCOS यांच्या कॅरी आउट स्टडीज फॉर प्लॅनिंग साठी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराचा आणि कुकडी इरिगेशन सर्कल पुणे यांच्या 13 जून 2024 रोजीच्या पत्राचा संदर्भ देत महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी डॉक्टर शंभू आझाद, मुख्य कार्यकारी संचालक WAPCOS लिमिटेड यांच्याकडे खंडेश्वर उपसा सिंचन योजना पारनेर या योजनेत समाविष्ट करण्याची नवीन मागणी स्थानिक लोकांकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिफारसीसह प्राप्त झाल्याचा उल्लेख करत पारनेर तालुक्यातील खंडेश्वर उपसा सिंचन योजना या 45 गावातील 34,880 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असलेल्या योजनेच्या मागणीचा समावेश करण्यासंदर्भात कुकडी सुधारित जलनियोजन अहवाल तयार करताना विचार करावा असा आदेश केल्याचं पत्र दाखवताच उपस्थितांनी आनंदाने टाळ्यांचा कडकडाट केला। या नियोजन बैठकीत वसंत शिंदे, प्रदीप वाळुंज, साहेबराव वाफारे, कानिफनाथ ठुबे, अब्बास मुजावर, दत्तात्रय ठाणगे, बाळासाहेब रेपाळे, गोकुळ काकडे, भाऊसाहेब जगदाळे आदींनी मनोगत व्यक्त करताना विश्वनाथ कोरडे यांनी उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत मिळवलेले यश हे या योजनेच्या 45 वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठे यश असून यापुढे त्यांनीच योजनेच्या पूर्ततेसाठी नेतृत्व करावं असा विचार मांडत तालुक्यातील ह्या भागातील जनतेने राजकारण दूर ठेवून काम करणाऱ्या माणसाच्या सोबत उभे राहिलं पाहिजे असं आवाहन केलंय। संबंधित योजनेच्या 45 लाभार्थी गावातून 1 वा 2 सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती त्यांच्या सहकार्यासाठी देण्याचं यावेळी ठरवण्यात आलं असून या व्यक्तींनी आपापल्या गावात जनजागृती करण्याची जबाबदारी स्वीकारणं आवश्यक असल्याचंही सांगण्यात आलंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।